नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महानगरपालिकेच्या भरतीचा अभ्यास तुमचा योग्य गतीने चाललेला असणार आहे आणि त्यालाच गती देण्यासाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हे थोडक्यात त्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की भरती संदर्भात अजून खूप सारे व्हिडिओ आपल्या माहितीसाठी येणार आहेत. तर वेळ न घालवता सुरुवात करूयात. आजचा विषय आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. बघा, डायरेक्ट एमसीक्यूज घेतलेले आहेत. महानगरपालिका निवडणुकासाठी मतदारांची यादी लोकांना पाहण्यासाठी कुठे उपलब्ध असते? पर्याय: राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात, नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात, विभागीय आयुक्त कार्यालयात. तर योग्य उत्तर आहे नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात. याशिवाय राज्य निवडणूक आयोग इतर सोयीस्कर ठिकाणी ही यादी उपलब्ध करून शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी जागांचे आरक्षण करताना कोणत्या आधारावर जागा नेमून देण्यात येतात? आर्थिक स्थितीनुसार, लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार, भौगोलिक क्षेत्रानुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार. तर योग्य उत्तर आहे लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनुसूचित जाती, एससी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी यांची एकूण लोकसंख्येची जी टक्केवारी असते त्याच प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आरक्षित केल्या जातात. पुढे, नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने कोणत्या प्रवर्गासाठी राखीव जागा लढवत असल्यास प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास वर्ग आणि वरील सर्व. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व. जर उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवत असेल तर त्याला त्या विशिष्ट जातीचा किंवा प्रवर्गाचा असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक असते. पुढे, उमेदवाराने प्रभाग निवडणुकीसाठी अनामत रक्कम म्हणून किती रुपये जमा करणे आवश्यक असते किंवा आहे? 1000, 2000, 3000 आणि 5000. योग्य उत्तर आहे 3000. महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला अनामत रक्कम म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट हे 3000 रुपये जमा करावे लागतात आणि हे निवडणूक आयोग बदलू पण शकतं, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे, अनुसूचित जाती, जमाती, मागास वर्ग आणि महिला प्रवर्गातील उमेदवारासाठी अनामत रक्कम किती टक्के असते? 25%, 50%, 75%, 100%. तर उत्तर आहे 50%. राखीव प्रवर्गातील म्हणजे एससी, एसटी, ओबीसी आणि महिला उमेदवारांना अनामत रकमेत सवलत दिली जाते. त्यांना सर्वसाधारण उमेदवारासाठी निश्चित केलेली 50% रक्कम भरावी लागते. म्हणजे 30,000च्या 50% म्हणजे 1,500 रुपये भरावे लागतात. मतदारांची यादी लोकांना पाहण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाव्यतिरिक्त अन्य कुठे ठेवली जाते? पोलीस स्टेशन, राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा अन्य ठिकाणी किंवा स्थानिक आमदार कार्यालयास, विभागीय आयुक्त कार्यालयात. तर योग्य उत्तर आहे राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा ठिकाणी. या कायद्यानुसार मतदार यादी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध असतेच, पण त्याचसोबत नागरिकांच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्याद्वारे नियुक्त अधिकारी ठरवतील अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी, उदाहरणार्थ प्रभाग कार्यालय, सार्वजनिक वाचनालय इथे ठेवली जाते. त्यानंतर, अनामत रक्कम जप्त झाली नाही तर ती कधी परत केली जाते? निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर, शक्य तितक्या लवकर, मतदान पूर्ण झाल्यावर लगेच, उमेदवारी मागे घेतल्यावर लगेच, छाननी पूर्ण झाल्यावर लगेच. तर योग्य उत्तर आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर शक्य तितक्या लवकर. ज्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होत नाही म्हणजेच काय, विजयी उमेदवार, 1/8 पेक्षा जास्त मते मिळवलेले उमेदवार, अर्ज फेटाळलेले उमेदवार यांना निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर अशी त्याची रक्कम परत केली जाते. पुढे, उमेदवाराने मतदान झालेल्या एकूण वैध मताच्या संख्येच्या किती भागापेक्षा कमी मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते? 1/4, 1/8, 1/3, अर्धा. तर उत्तर आहे 1/8. म्हणजे निवडणुकीत मतदान झालेल्या एकूण वैध मताच्या 1/8 म्हणजे 1/8 पेक्षा कमी मते मिळाल्यास उमेदवारी अनामत रक्कम निवडणूक आयोगाद्वारे जप्त केली जाते. नेक्स्ट,
स्त्रियाकरिता राखून ठेवलेल्या जागा नेमून देण्याची व आळीपाळीने देण्याची रीत कोणत्या तत्वावर आधारित असते? आर्थिक स्थिती आणि शैक्षणिक प्रगती, चिठ्ठ्या काढून आणि आळीपाळीने, लोकसंख्येचे प्रमाण आणि विकास दर, राजकीय पक्षाच्या शिफारशीनुसार. तर योग्य उत्तर आहे चिठ्ठ्या काढून आणि आळीपाळीने. महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करताना चिठ्ठ्या काढल्या जातात आणि त्या जागेची आळीपाळीने म्हणजेच रोटेशनने वाटप केले जाते. त्यामुळे प्रत्येक प्रभागाला ठराविक कालावधीनंतर महिला आरक्षणाचा लाभ मिळतो आणि कोणत्याही एका प्रवर्गात कायमस्वरूपी आरक्षण राहत नाही. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये.